हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मीनाताईचा क्लास. इंग्लिशचे धडे आता मराठीमधून. तर आज आपण इंग्लिश मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5 लेसन नंबर 3 सॉल्व करणार आहोत, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व करणार आहोत. फर्स्ट आहे सबस्ट्रॅक्ट. 8,57,513 minus 4,82,256. तर 3 मधून 6 जाणार नाही, तेव्हा आपण 10 कॅरी केले इकडे. 10 मध्ये आपण 3 प्लस केले तर झाले 13. 13 मधून आता आपण 6 हे मायनस करूया, म्हणजे 6 च्या पुढे आपण 39 पर्यंत काउंट करूया. 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे किती झाले टोटल 7. आता 1 मधून 1 गेला तर उरला 0. आणि 0 मधून हे 5 जाणार नाहीत, तेव्हा आपण इकडून कॅरी केले 10. आता 10 मधून 5 गेले तर उरणार आहेत 5. 6, 7, 8, 9, 10. 5 मधून 1 गेला तर उरणार आहे 4. 4 मधून 2 गेले तर उरतील 2. 7 मधून 2 गेले तर राहणार आहेत 5. 3, 4, 5, 6, 7. आता 5 मधून 8 नाही जाणार, मग आपण इकडून कॅरी केले 10. 10 मध्ये 5 प्लस केले तर झाले 15. आता आपण 59 पर्यंत 8 च्या पुढे काउंट करणार आहोत, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. 9, 10, 11, 12, 13, 14 and 15 म्हणजे राहिले आहेत 7. आता 8 मधून 1 गेले तर उरले 7. 7 मधून 4 गेले तर राहिले 3. 5, 6, 7 म्हणजे आन्सर आला आहे 3,75,257. सेकंड क्वेश्चन आहे 13,17,519 minus 10,07,423. तर आपण इकडे लिहूया युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. ओके. आता 9 मधून 3 गेले तर उरणार आहे 6, म्हणजे 3 च्या पुढे आपण 9 काउंट करणार आहोत. 4, 5, 6, 7, 8 and 9 राहिले आहेत 6. 1 मधून 2 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. 10 मध्ये 1 प्लस केलं तर झाले 11. 11 मधून आपण 2 मायनस करायचे आहेत, म्हणजेच 2 च्या पुढे आपण 11 पर्यंत काउंट करणार आहोत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजेच किती उरले 9. 5 मधून 1 गेला तर उरले 4. आणि 4 मधून 4 गेले तर उरले 0. 7 मधून 7 गेले तर उरले 0. 1 मधून 0 गेला तर उरला 1. 3 मधून 0 गेले तर उरले 3. आणि 1 मधून 1 गेले तर उरला 0. म्हणजेच आन्सर आला आहे 3,10,096. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे 68
34,501 minus 23,57,823. तर तर 1 मधून हा 3 जाणार नाही, मग आपण कॅरी केले 10. 10 मध्ये 1 प्लस केले तर झाले 11. आता 11 मधून आपण 3 मायनस करूया, म्हणजे 3 च्या पुढे 11 येईपर्यंत आपण काउंट करणार आहोत. 4 5 6 7 8 9 10 and 11 म्हणजे टोटल आले 8. 0 मधून 1 जाणार नाही, मग आपण घेतले इकडे कॅरी केले 10. 10 मधून 1 गेला तर उरले 9. 9 मधून 2 गेले तर उरणारे 7, म्हणजे 2 च्या पुढे आपण काउंट करणार आहोत. 3 4 5 6 7 8 and 9 म्हणजे उरणार आहेत 7. 5 मधून 1 गेला तर उरले 4. 4 मधून हे 8 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. 10 प्लस 4 14. आता 14 मधून आपण 8 मायनस करणार आहोत, म्हणजे 8 च्या पुढे आपण 14 येईपर्यंत काउंट करणार आहोत. 9 10 11 12 13 14 आले 6 आन्सर. आता 4 मधून 1 गेले तर उरले 3. 3 मधून 7 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. 10 प्लस 3 13. आता 13 मधून आपण 7 हे मायनस करूया. 7 च्या पुढे मोजूया आपण 8 9 10 11 12 and 13 म्हणजे आले 6. आता 3 मधून 1 गेले तर उरले 2. 2 मधून 5 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. 10 प्लस 2 12. 12 मधून आपण 5 आता मायनस करणार आहोत, म्हणजे 5 च्या पुढे आपण 12 येईपर्यंत काउंट करूया नंबर. 6 7 8 9 10 11 and 12 म्हणजे आले 7. 8 मधून 1 गेले तर उरले 7. 7 मधून 3 गेले तर उरणार आहे 3 च्या पुढे काउंट करूया 4 5 6 7 म्हणजे टोटल आले 4. आता 6 मधून 2 गेले तर उरले 4. 2 च्या पुढे काउंट करूया 3 4 5 6 म्हणजे आन्सर आला आहे 44,76,678. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे 45,43,827 minus 12,05,938. तर 7 मधून 8 जाणार नाही, मग आपण कॅरी केले 10. 10 मध्ये 7 प्लस केले तर झाले 17. आता 17 मधून आपण 8 मायनस करूया, म्हणजे 8 च्या पुढे 17 येईपर्यंत आपण काउंट करूया. 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे टोटल आले आहेत आन्सर आहे 9. आता 2 मधून 1 गेले तर उरला 1. 1 मधून 3 जाणार नाहीत, मग कॅरी केले 10. 10 मध्ये 1 प्लस केले तर झाले 11. आता 11 मधून आपण 3 काउंट करणार आहोत, म्हणजे 3 च्या पुढे आपण काउंट करूया 4 5 6 7 8 9 10 and 11 म्हणजे टोटल आले आहेत 8. 8 मधून 1 कट केला तर झाले 7. 7 मधून 9 हे जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. 10 मध्ये 7 प्लस केले तर झाले 17. आता 17 मधून आपण 9 हे मायनस करूया. 9 च्या पुढे काउंट करूया 10 11 12 13 14 15 16 and 17 म्हणजे राहिले आहेत 8. थ्री मधून 1 गेला तर उरले 2.
2 मधून 5 जाणार नाहीत, कॅरी केले 10, 10 मध्ये 2 प्लस केले झाले 12, 12 मध्ये आपण 5 मायनस करणार आहोत, म्हणजे 5 च्या पुढे आपण काउंट करणार आहोत 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे आले 7. 4 मधून 1 गेला तर उरले 3, 3 मधून 0 गेले तर उरले 3, 5 मधून 2 गेले तर उरले 3 आणि 4 मधून 1 गेला तर उरणारे 3, म्हणजेच 33,37,889 हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे 70,12,345 minus 28,64,547. फाइव मधून 7 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10, 10 मध्ये 5 प्लस केले तर झाले 15, 15 मधून आता आपण 7 हे मायनस करूया, म्हणजे 7 च्या पुढे काउंट करूया 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे आन्सर आला आहे 8. 4 मधून 1 कट केलं तर उरले 3, 3 मधून 4 हे जाणार नाहीत, मग कॅरी केले 10, 10 प्लस 3 13, आता 13 मधून आपण 4 मायनस करणार आहोत, म्हणजे 4 च्या पुढे काउंट करूया 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता 13 मधून आपण 4 मायनस करणार आहोत, म्हणजे 4 च्या पुढे आपण 39 पर्यंत काउंट करूया. 4 च्या पुढे आहे 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे आले आहेत 9. आता 3 मधून 1 गेला तर उरले 2 आणि 2 मधून 5 ने जाणार आहेत, मग कॅरी केले 10, 10 प्लस 2 12. आता 12 मधून आपण 5 मायनस करणार आहोत, म्हणजे 5 च्या पुढे आपण 12 येईपर्यंत काउंट करूया. 5 च्या पुढे आहे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे आले आहेत 7. 2 मधून 1 गेला तर उरला 1, 1 मधून 4 जाणार नाहीत, मग कॅरी केले 10, 10 मध्ये 1 प्लस केलं तर झाले 11, 11 मधून आपण 4 आता मायनस करणार आहोत, म्हणजे 4 च्या नेक्स्ट आहे 5, 6, 7, 8, 9, 10 and 11 म्हणजे आले आहेत 7. वन मधून 1 गेला तर राहिले 0, 0 मधून 6 जाणार नाहीत, मग आपण इकडे कॅरी केले 10, 10 मधून 6 केले तर उरले 4. 6 च्या पुढे काउंट करूया 7, 8, 9, 10. आता 0 मधून हे 1 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10, 10 मधून हा 1 मायनस केला तर उरले 9, 9 मधून 8 गेले तर उरलं 1. आता 7 मधून 1 मायनस केला ते उरले 6 आणि 6 मधून 2 मायनस केले तर उरले 4. 3, 4, 5, 6 म्हणजे आन्सर आहे 41,47,798. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. 38,01,213 minus 37,54,648. ओके, तर 3 मधून 8 जाणार नाहीत, मग कॅरी केले 10, 10 मध्ये आपण 3 प्लस केले तर झाले 13
आता आपण 13 मधून 8 मायनस करूया, म्हणजे 8च्या पुढे काउंट करूया 13. 9 8च्या पुढचा नंबर आहे 9 10 11 12 13 म्हणजे आले 5. 1 मधून 1 गेला तर राहिला 0. 0 मधून 4 जात नाही, मग आपण कॅरी केले 10. 10 मधून 4 मायनस करूया 5 6 7 8 9 10 म्हणजे येणारे आन्सर 6. 2 मधून 1 मायनस केला तर उरला 1. 1 मधून 6 जाणार नाहीत, मग कॅरी केले 10. 10 मध्ये 1 प्लस केले तर झाले 11. 11 मधून आपण 6 मायनस करूया, म्हणजे 6च्या पुढे आपण काउंट करूया 7 8 9 10 11 म्हणजे आले आन्सर 5. 1 मधून 1 गेला तर उरला 0. 0 मधून 4 जाणार नाहीत, मग आपण कॅरी केले 10. आता 10 मधून आपण 4 मायनस करूया. 4च्या नेक्स्ट नंबर आहे 5 6 7 8 9 10 म्हणजे आन्सर आहे 6. 0 मधून 1 जात नाही, मग आपण कॅरी केले 10. 10 मधून हा 1 कट केला तर उरले 9. 9 मधून आपण 5 कट केले तर उरणार आहेत 5च्या पुढे मोजूया 6 7 8 9 म्हणजे आले आहे आन्सर 4. 8 मधून 1 कट केला तर उरले 7 आणि 7 मधून 7 गेले तर उरले 0. 3 मधून 3 गेले तर उरले 0 म्हणजे आन्सर आला आहे 46,565. तर प्रॉब्लेम सेट 11 येथेच संपला आहे. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.